पुणे वन विभागमध्ये 211 जागा रिक्त आहे. जुन्नर वन विभागमध्ये 229 जागा रिक्त आहे. सोलापूर वन विभागमध्ये 76 जागा रिक्त आहे. पुणे वन्यजीव विभागमध्ये 52 जागा रिक्त आहे. संशोधन पुणेमध्ये 3 जागा रिक्त आहे. चंद्रपूर वन रक्षकच्या 46 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर गडचिरोलीच्या 217 जागा रिक्त आहे. नागपूर वन वृत्तार 87 जागा रिक्त आहे. अमरावती वन वृत्तारमध्ये 67 जागा. वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्रातर्फे येणाऱ्या दिवसामध्ये 14,500 प्लस जागांसाठी वनरक्षक वनसेवकची भरती निघत आहे. वनसेवकच्या जवळपास 12,991 पदे जे रिक्त आहे. त्याचबरोबर वनरक्षकच्या 1400 जागा रिक्त आहे आणि वनरक्षक भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि वनरक्षक मध्ये 12वी मध्ये आपलं अर्थशास्त्र आणि भूगोल विषय असला पाहिजे तेव्हाच आपल्याला फॉर्म भरता येते. ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येते. महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना यामध्ये फॉर्म भरता येते. वनसेवक मध्ये वनसेवकचं जे पद आहे हे गड्ड संवर्गातलं आहे. वनसेवक मध्ये शिक्षण फक्त 10वी पास आणि 12वी पास लागते. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली यामध्ये फॉर्म भरू शकता. ठीक आहे, जास्त शिक्षण नसेल तर फॉर्म भरता येणार नाही वनसेवक मध्ये. तर येणाऱ्या दिवसामध्ये जे हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि जिल्ह्यानुसार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. जिल्ह्यानुसार मी तुम्हाला या ठिकाणी जागा दाखवणार आहे. वनसेवकच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे, वनरक्षकच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की आपापल्या जिल्ह्यामध्ये बघ किती जागा या ठिकाणी रिक्त आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. चंद्रपूर वन वृत्तार वनरक्षक मध्ये 45 जागा रिक्त आहे. गडचिरोली वनरक्षक वनवृत्तार मध्ये 217 जागा आहे. नागपूर वनवृत्तार मध्ये 87 जागा रिक्त आहे. अमरावती वनरक्षकच्या जवळपास या ठिकाणी 267 जागा रिक्त आहे. यवतमाळच्या 68 जागा रिक्त आहे. प्रमुवंश वनरक्षकच्या 1 जागा या ठिकाणी रिक्त आहे. पुणे वनरक्षकच्या 16 जागा रिक्त आहे. धुळे वनरक्षकच्या 218 जागा रिक्त आहे. नाशिक वनरक्षकचे जे 68 जागा रिक्त आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर वनवृत्तारच्या वनरक्षकच्या 50 जागा रिक्त आहे. ठाणे वनरक्षकच्या 291 जागा रिक्त आहे. कोल्हापूरच्या 29 जागा रिक्त आहे. आणि त्याचबरोबर हे जे वनसेवकच्या किती जागा रिक्त आहे जिल्ह्यानुसार तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. नागपूरच्या या ठिकाणी वनसेवकच्या 189 जागा रिक्त आहे. नागपूर वर्धा वन विभागमध्ये 168 जागा रिक्त आहे. भंडारा वन विभाग वनसेवकमध्ये 171 जागा रिक्त आहे. तर ह्या वनसेवकच्या रिक्त जागा जिल्ह्यानुसार बघू शकता. गोंदिया वन विभागात 205 जागा रिक्त आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरमध्ये 214 जागा रिक्त आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव गोंदियामध्ये 84 जागा रिक्त आहे. कार्य आयोजन विभाग नागपूरमध्ये 1 जागा रिक्त आहे. नागपूर वर्धा भंडारा गोंदियामध्ये 94 जागा रिक्त आहे. तर नागपूर वनवृत्तारमध्ये एकूण 1126 जागा वनसेवकच्या या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर निर्देशन विभाग चंद्रपूरमध्ये तर नाही आहे. ब्रह्मपुरी वन विभागमध्ये 104 जागा रिक्त आहे. मध्य तांडा वन विभाग 158 जागा रिक्त आहे. चंद्रपूर वन विभागात 122 जागा रिक्त आहे. बफर चंद्रपूरमध्ये 98 जागा रिक्त आहे. कोवर चंद्रपूरमध्ये 141 जागा रिक्त आहे. कार्य आयोजन चंद्रपूरमध्ये 1 जागा रिक्त आहे. साववी चंद्रपूरमध्ये 23 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर चंद्रपूर वन वृत्तारमध्ये एकूण वनसेवकच्या 647 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर आलापल्ली वन विभागमध्ये 202 जागा रिक्त आहे. सिरोंचा वन विभागमध्ये 200 जागा रिक्त आहे. भामरागड वन विभागमध्ये 18 जागा रिक्त आहे. गडचिरोली वन विभागमध्ये 363 जागा रिक्त आहे. वडसा वन विभागमध्ये 338 जागा रिक्त आहे. वनसंवर्धन तज्ज्ञ चंद्रपूरमध्ये 16 जागा रिक्त आहे. गडचिरोलीमध्ये 9 जागा रिक्त आहे. तर ह्या गडचिरोली वनवृत्तारमध्ये वनसेवकच्या 1146 जागा रिक्त आहे. त्यानंतर पहा प्रादेशिक वन विभाग अमरावती मेळघाट बुलढाणा अकोलामध्ये 443 जागा आहे. वन्यजीव विभाग सिपना गुगामल मेलघाट अकोला अकोटमध्ये 241 जागा रिक्त आहे आणि अमरावती बुलढाणा अकोलामध्ये 72 जागा रिक्त आहे. कार्य आयोजना अमरावतीमध्ये 6 जागा रिक्त आहे. वन प्रशिक्षण संस्था चिखलदरामध्ये 15 जागा रिक्त आहे. अमरावती वन वृत्तारमध्ये एकूण 777 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर यवतमाळमध्ये जर पाहिलं यवतमाळमध्ये निर्देशन विभाग यवतमाळमध्ये तर जागा नाही आहे. त्याचबरोबर वाशिम वन विभागमध्ये 10 जागा रिक्त आहे. पुसद वन विभागमध्ये 91 जागा रिक्त आहे. पांढरकवडा वन विभागमध्ये 88 जागा रिक्त आहे. कार्य आयोजन यवतमाळमध्ये नाही आहे. पांढरकवडा वन विभागमध्ये 63 जागा रिक्त आहे. वाशिममध्ये 6 जागा रिक्त आहे. यवतमाळमध्ये 22 जागा आहे. तर यवतमाळ वन वृत्तारमध्ये जर पाहिलं तर 455 जागा रिक्त आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर वन विभागमध्ये जर पाहिलं तर नांदेड वन विभागमध्ये 402 जागा रिक्त आहे. हिंगोली वन विभागमध्ये 22 जागा रिक्त आहे. बीड वन विभागमध्ये 158 जागा रिक्त आहे. धाराशिव वन विभागमध्ये तर नाही आहे. त्याचबरोबर वन प्रशिक्षण संस्था जालनामध्ये 10 जागा रिक्त आहे. मूल्यांकन विभाग छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 1 जागा आहे. छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 33 जागा रिक्त आहे.
बीडमध्ये 35 जागा आहे. त्याचबरोबर 6वी जालनामध्ये 40 जागा रिक्त आहेत. नांदेडमध्ये 52 जागा रिक्त आहे. हिंगोलीमध्ये 28 जागा आहे. तर पहा छत्रपती संभाजी महाराज नगर वनविभागामध्ये एकूण 781 जागा रिक्त आहेत. धुळे वन विभागमध्ये जर पाहिलं तर धुळे वन विभागामध्ये 150 जागा रिक्त आहे. नंदुरबार वन विभागमध्ये 666 जागा रिक्त आहे. मेवासी वन विभागमध्ये 12 जागा रिक्त आहे. जळगाव वन विभागमध्ये 128 जागा रिक्त आहे. यावल वन विभागमध्ये 50 जागा रिक्त आहे. नाशिक वन्यजीव विभागमध्ये 20 जागा रिक्त आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर वन्यजीव विभागमध्ये 20 जागा रिक्त आहे. संशोधन जालनामध्ये 5 जागा रिक्त आहे. वन प्रशिक्षण संस्था पालमध्ये 5 जागा रिक्त आहे. धुळेमध्ये 2 जागा रिक्त आहे. नंदुरबारमध्ये 20 जागा रिक्त आहे. जळगावमध्ये 42 जागा रिक्त आहे. तर धुळे वन वृत्तामध्ये जर पाहिलं एकूण 520 जागा आहे. पश्चिम विभाग नाशिकमध्ये 111 जागा रिक्त आहे. पूर्व भाग नाशिकमध्ये 205 जागा रिक्त आहे. अहमदनगर वन विभागमध्ये 72 जागा रिक्त आहे. कार्य आयोजना नाशिकमध्ये 4 जागा रिक्त आहे. मूल्यांकन विभाग नाशिकमध्ये 1 जागा रिक्त आहे. पुणे वन्यजीव विभागमध्ये 8 जागा रिक्त आहे. नाशिक वन्यजीव विभागमध्ये 12 जागा रिक्त आहे. 6वी नाशिकमध्ये 40 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर अहमदनगरमध्ये 28 जागा रिक्त आहे. आता अहिल्यानगर सुद्धा त्या जिल्ह्याचं नाव झालं आहे. नाशिक वन वृत्तामध्ये एकूण 481 जागा रिक्त आहे. ठाणे वन वृत्तामध्ये जर आपण पाहिलं तर ठाणे वन वृत्तामध्ये 155 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ठाणे वन वृत्तामध्ये तर 155 जागा रिक्त ठाणे वन विभागामध्ये रिक्त आहे. त्याचबरोबर डहाणू वन विभागमध्ये 164 जागा रिक्त आहे. जव्हार वन विभागमध्ये 130 जागा रिक्त आहे. शहापूर वन विभागमध्ये 101 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्याचबरोबर अलिबाग वन विभागमध्ये जर पाहिलं तर 87 जागा इथं रिक्त आहे. त्याचबरोबर रोहा वन विभागमध्ये 15 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्याचबरोबर कार्य आयोजन डहाणूमध्ये 2 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर ठाणे पश्चिम मुंबई यांचे कार्यालय या ठिकाणी जागा नाही. त्याचबरोबर ठाणेमध्ये जर पाहिलं आपण राऊ या ठिकाणी तर 234 जागा या ठिकाणी रिक्त आहे. पुणे वन्यजीव विभागमध्ये 2 जागा टोटल रिक्त आहे. ठाणे वन्यजीव विभागमध्ये 220 जागा रिक्त आहे. 6वी ठाणेमध्ये 23 जागा रिक्त आहे. 6वी अलिबागमध्ये 29 जागा रिक्त आहे. भूमी अभिलेख पश्चिम प्रदेश पनवेलमध्ये 2 जागा रिक्त आहे. संशोधन केंद्र वाडामध्ये 6 जागा रिक्त आहे. वन प्रशिक्षण संस्था शहापूरमध्ये 5 जागा रिक्त आहे. कांदाळ वन कक्षमध्ये जागा नाही आहे. वन जमाबंदी अधिकारी कोकणमध्ये सुद्धा जागा नाही. तर ठाणे वन वृत्तामध्ये जर एकूण पाहिलं आपण 1175 जागा ठाणे वन वृत्तामध्ये रिक्त आहे. 1175. पुणे वन वृत्तामध्ये जर पाहिलं पुणे वन विभागमध्ये 211 जागा रिक्त आहे. जुन्नर वन विभागमध्ये 229 जागा रिक्त आहे. सोलापूर वन विभागमध्ये 76 जागा रिक्त आहे. पुणे वन्यजीव विभागमध्ये 52 जागा रिक्त आहे. संशोधन पुणेमध्ये 3 जागा रिक्त आहे. 6वी पुणेमध्ये 10 जागा रिक्त आहे. 6वी सोलापूरमध्ये 26 जागा रिक्त आहे. पुणे वन वृत्तामध्ये एकूण ज्या जागा ह्या 507 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर कोल्हापूर वन वृत्तामध्ये पाहिलं कोल्हापूर वन विभागमध्ये 190 जागा रिक्त आहे. सातारा वन विभागमध्ये 129 जागा या ठिकाणी रिक्त आहे. सावंतवाडी वन विभागमध्ये 35 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्याचबरोबर सांगली वन विभागमध्ये 105 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्याचबरोबर चिपळूण वन विभागमध्ये 26 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये जर पाहिलं कोयना अभयारण्य सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरमध्ये 195 जागा रिक्त आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरमध्ये 31 जागा रिक्त आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरमध्ये 33 जागा रिक्त आहे. कोल्हापूरमध्ये 29 जागा रिक्त आहे. सांगलीमध्ये 25 जागा रिक्त आहे. सातारामध्ये 12 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गमध्ये 4 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर जे संशोधन कोयना नगरमध्ये 3 जागा रिक्त आहे. संशोधन दोंडा मार्गचा 6 जागा रिक्त आहे. संशोधन आजरामध्ये 6 जागा रिक्त आहे. संशोधन पुणेमध्ये 2 जागा रिक्त आहे. तर कोल्हापूर वनवृत्तामध्ये एकूण 831 जागा रिक्त आहे. तर टोटल 8446 जागा रिक्त आहे आणि वनमजुरांची जी संख्या आहे 4545 एवढी आहे.